नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये ना तुमच्या मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे पालक, शेपू, मेथी ना ह्यांचा गरगटा करणार आहे. तोच मी तुमच्याशी शेअर करते. आणि हा गरगटा आहे ना तर माझ्या गावच्या पद्धतीने केलेला आहे. तर कसं केलं ना तो सांगते आता. शेपू आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली. पालक पण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि मेथी पण स्वच्छ धुवून ना त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि ना मुगाची डाळ टाकलेली आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. आणि माझ्याकडे ना आंबट चुका नव्हता ना, तर म्हणून ना आंबटसरपणा येण्यासाठी ना मी 1 टमाटर टाकलं आणि चिंच आहे ना ती स्वच्छ धुवून टाकलेली आहे. आणि आपल्याला ना ही भाजी उकडून घ्यायची आहे, तर म्हणून मी ना 1च ग्लास पाणी ओतलं आणि कुकरला ढक्कन लावलं आणि उकडायला ठेवून दिलं. आणि 4-5 शिट्ट्यांमध्येच भाजी शिजली जाते, तोपर्यंत ना वाटण्याची तयारी करते. आणि भरपूर साऱ्या अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि 7-8 ना लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकलं ना हे चांगली अशी पेस्ट होते, म्हणून मीठ टाकून त्याचं वाटण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं वाटण झालेलं आहे. नंतर ना एकीकडे आपली भाजी पण छान अशी उकडून झालेली आहे आणि मग थंड झाल्यानंतर ना एका भांड्यामध्ये काढली आणि सर्व भाजी अशी काढून घेतलेली आहे. नंतर मॅशरनी ना सगळी अशी मॅश भाजी करून घेतलेली आहे. जितकी बारीक मॅश करता येईल ना तेवढी भाजी मॅश करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने ना मी भाजी मॅश करून घेतलेली आहे. आणि एकीकडे ना कढई ठेवली. कढईमध्ये ना तेल टाकलं. तेल जरा गरम झालं ना, मग आपण जे मिरचीचा ठेचा करून घेतला होता ना, तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण आहे ना तुमच्याप्रमाणे करून घेऊ शकता. आणि छान असं हलवून घ्यायचं. हिरवी मिरची आपली छान तेलामध्ये परतली पाहिजे म्हणून ना ते मस्त असं हलवून घेतलं. आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलं ना, आपली भाजी ना ही घट्टसर होते. आणि भाजीला खूप भारी चव पण येते, म्हणून 1 चमच्याने मी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं. आणि ती उकडून घेतलेली भाजी ना ती त्याच्यामध्ये टाकायची. परत एकदा असं हलवून घ्यायचं. पालक आणि शेपूचे ना बरेचसे फायदे आहेत. पालक ना शरीराला लोह देते आणि शेपू आहे ना पचनासाठी खूप उपयोगी पडते. म्हणून ना आठवड्यातून 2दा तरी ही भाजी किमान खाल्लीच पाहिजे. आणि ही भाजी जेवढी शिजायला पाणी लागेल ना, तेवढंच पाणी पण ओतलेलं आहे. पाणी जास्त मी ओतलेलं नाही. ही भाजी ना घटमुटच छान लागते. नंतर ना चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर ना परत एकदा असं मस्त हलवून घ्यायचं. ही भाजी ना मंद आचेवरच शिजवून घ्यायची. जास्त शिजवायची काही गरज नाही पडणार, कारण आपण ना ह्या भाजीला उकडून घेतलं होतं ना म्हणून. आणि मेथी आहे ना शरीरातील साखर ना नियंत्रण ठेवायला ना मदत करते. आणि तिन्ही भाज्या ना एकत्र आल्या की ना फक्त चविष्ट नाही तर ना घरच्यांसाठी ना आरोग्याची भेट बनते. आणि मेथी आणि शेपूपासून ना मी एक गरगटा केलेला आहे, तर तो तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून सांगायला विसरू नका. असं साधं आणि सोपं आणि मनापासून बनवलं ना अन्नच घराला घर पण देतं. आणि मेथी आणि शेपूपासून ना मी छान असा गरगटा केलेला आहे, तो पण माझ्या गावच्या पद्धतीने केलेला आहे. तर तुम्हाला जरा तरी आवडला असेल ना तर नक्की एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपी सोबत.